जनरल सेकंड डिग्री इक्वेशन in x and y. General second degree equation in x and y. The equation is given. ह्या टाईपचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं दिलं असतं. द इक्वेशन इज गिवन इन द फॉर्म ऑफ ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला म्हणायचं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. जर समजा हे असं जर इक्वेशन दिलं तर आपण काय करायचं बघा. नेक्स्ट बीट काय, कंडिशन फॉर. हे इम्पॉर्टंट आहे बघा. कंडिशन फॉर मी आता ज्या प्रकारे सांगायला लागलो त्याच प्रकारे ते लक्षात ठेवायचं आहे. कंडिशन फॉर सेकंड डिग्री इक्वेशन. कंडिशन फॉर सेकंड डिग्री इक्वेशन. कंडिशन फॉर सेकंड डिग्री इक्वेशन काय, फर्स्ट बघा डिटर्मिनंट ऑफ काय करायचं बघा, लक्ष द्या. आता इथे x² सोबत काय आहे, a आहे, इथं h आहे, हे b, g आणि f आणि इकडं काय राहतं c. तर काय करायचं बघा, a h b g f c हे कॉन्स्टंट्स आहेत. तर काय करायचं यातलं a b बघा, लक्ष द्या मी कसं सांगायला लागलो, आणि c असं लिहायचं. ह्याला म्हणतो डायगोनल एलिमेंट एखाद्या मॅट्रिक्स असेल तर. आता राहतं काय, राहिलेले जे नंबर आहेत बघा काय राहतात, आता एच जी आणि एफ राहतं, ते असं लिहायचं एच जी एफ. सेम इथून जर मी याला फोल्ड केलो तर हे सिमेट्रिक मॅट्रिक्स फॉर्म होतं आहे. इथं घ्यायचं एच, इथं घ्यायचं जी आणि इथं घ्यायचं एफ इज इक्वल्स टू 0. हे लक्षात ठेवायचं. नाव कंडिशन फॉर सेकंड डिग्री इक्वेशन इज व्हॉट, द डिटर्मिनंट ऑफ a h g h b f g f c इज इक्वल्स टू 0. लिहिताना कसं लिहायला सांगितलं आहे, पहिल्यांदा बघा a b c इथं लिहायचं, राहतं काय h g आणि f, h g f लिहायचं आणि हे अपोजिट का बरं तर सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणून. त्यानंतर असं लक्षात ठेवायचं आहे. नाव सेकंड कंडिशन काय, द h² मायनस a b मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे 0पेक्षा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूच पाहिजे. त्यानंतर थर्ड कंडिशन बघा, थर्ड कंडिशन आहे a प्लस बी इज इक्वल्स टू 0. आपण बघितलं होतं व्हेन लाईन आर परपेंडिक्युलर, लाईन आर परपेंडिक्युलर अँड h² मायनस ए बी इज इक्वल्स टू 0 व्हेन लाईन आर कोइन्सिडेंट, लाईन जर कोइन्सिडेंट असेल तर. त्यानंतर बघा नेक्स्ट बीट काय, हे फॉर्म्युलेज आहेत. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे असं लक्षात ठेवायचं आहे. बी जी मायनस एच एफ अपॉन h² मायनस ए बी हा फर्स्ट पॉईंट, आणि सेकंड आहे ए एफ मायनस एच जी अपॉन h² मायनस ए बी हा सेकंड. बघा बी जी मायनस एच एफ अपॉन h² मायनस ए बी, ए एफ मायनस एच जी अपॉन h² मायनस ए बी हे असे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत. नेक्स्ट आता आपण स्टार्ट करणार आहोत इक्वेशन एक्सरसाइज नंबर 4.3. हे सगळे कंडिशन झाले बघा, लक्ष द्या अजून एकदा. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय जर असेल तर असं इक्वेशन दिलेलं असतं. यापैकी x² कोइफिशियंट a, एचचा कोइफिशियंट h, y² कोइफिशियंट b, एक्सचा कोइफिशियंट 2g म्हणजे g, एच वायचा कोइफिशियंट f आणि लास्टला c एवढं कॅल्क्युलेट करायचं. आणि त्याचं कंडिशन काय, द डिटर्मिनंट ऑफ हे असे व्हॅल्यूज लिहायचं. ए बघा व्हॅल्यूज कसं लिहायचं, ए बी सी लिहायचं. राहतं काय एच जी एफ, हे एच जी एफ लिहायचं आणि परत सिमेट्रिक असल्यामुळं हे अपोजिटला इज इक्वल्स टू 0. आणि सेकंड नेक्स्ट कंडिशन काय, h² मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फर्स्ट कंडिशन. आणि त्यानंतर a प्लस बी इज इक्वल्स टू 0 व्हेन लाईन्स आर परपेंडिक्युलर अँड h² मायनस ए बी इज इक्वल्स टू 0 व्हेन लाईन्स आर कोइन्सिडेंट दॅट इज पॅरलल. कोइन्सिडेंट म्हणजेच पॅरलल असलं तरी कंडिशन सेमच येतं. आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे.
एक्सरसाइज नंबर 4.3. एक्सरसाइज नंबर 4.3 कसं सॉल्व करायचं बघा. क्वेश्चन नंबर 1, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन म्हणायचं. फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन हा फर्स्ट क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमधलं पहिलं जे बीट आहे बघा असं दिलं आहे, थ्रू पॉइंट 2,-1 and parallel to line represented by 2x square plus 3xy minus 9y square is equals to 0. बघा हे असं सांगितलं इक्वेशन, 2x square plus 3xy minus 9y square is equals to 0. मग कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. नाव combined equation is given by, ज्यावेळेस असं क्वेश्चन असेल फाइंड जॉइंट इक्वेशन म्हणून, तर काय करायचं, कंबाइंड इक्वेशन इज गिवन बाय फॉर्म्युला काय, 2x square plus 3xy minus 9y square इज इक्वल्स टू 0. काय करायचं बघा, 2 × 9 काय किती होत आहे, -18 होत आहे, -18. तर मल्टिप्लिकेशन -18 येणारे व्हॅल्यूज बघायचं किती येत आहेत, 6 and 3. मल्टिप्लिकेशनचा साईन मायनस आहे तेव्हा काय करायचं, मिडल साईन बघायचं. मिडलला प्लस आहे तर मोठी व्हॅल्यू प्लस, लहान व्हॅल्यू मायनस. बघा 6 - 3 3 येतं. मग लिहिताना कसं करायचं, 2x square अगोदर लिहायचं प्लस 6xy मायनस 3xy मायनस 9y square इक्वल टू 0 आला. या दोघातून काय कॉमन काढू शकतो आपण, 2x कॉमन निघतं आहे, म्हणजेच राहतं काय x प्लस 3y राहतं. इथं काय कॉमन निघू शकतं दोघातनं, दोघांमधून -3 आणि y कॉमन निघतं आहे, म्हणजे राहतं काय x प्लस 3y इक्वल टू 0. परत बघा इथं पण x प्लस 3y, इथं पण x प्लस 3y, ह्या दोघांमधून x प्लस 3y कॉमन निघतं आहे, म्हणजे राहतं काय 2x - 3 इक्वल टू 0. मग आता एकदा जर हे दोन इक्वेशन आले तर काय करायचं बघा, देअर सेपरेट लाईन म्हणायचं, देअर सेपरेट लाईन्स आर. आता फर्स्ट लिहायचं x प्लस 3y इक्वल टू 0 अँड 2x - 3 इक्वल टू 0. हे सेपरेट लाईन झालं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इथंपर्यंत आलं की इथून पुढं काय करायचं बघा, आता लक्ष द्या. इट्स स्लोप करायचं. m इज इक्वल्स टू फॉर्म्युला येतं -a/b. x सोबत इथं व्हॅल्यू काहीच नसलं तर 1 नसतं, म्हणजे -1/3 करायचं, -1/3. अँड इकडं बघा m इज इक्वल्स टू काय येतं, -a/b म्हणजेच काय -2/-3. m इज इक्वल्स टू 2/3. आता मेन महत्त्वाचं काय, इथं जे लाईन्स आहेत त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, पॅरलल म्हटलं आहे. तर असं लक्षात ठेवायचं, ॲज रिक्वायर्ड लाईन आर पॅरलल टू गिवन लाईन, रिक्वायर्ड लाईन आर पॅरलल टू गिवन लाईन. देअरफॉर m1 इक्वल टू m इज इक्वल्स टू -1/3 and similarly m2 इक्वल टू m इक्वल टू 2/3. म्हणजेच इथं घ्यायचं ह्या लाईनसाठी mची व्हॅल्यू काय घ्यायचं, -1/3 आणि इकडं काय घ्यायची mची व्हॅल्यू 2/3. नेक्स्ट स्टेप बघा. नाव इक्वेशन ऑफ लाईन. आता काय करायचं, इक्वेशन ऑफ लाईन passing through point 2, -1 and having slope. आणि त्या लाईनचं स्लोप किती आहे, तर स्लोप -1/3
3. देअरफॉर फॉर्म्युला काय y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. तर असं येतं y मायनस मायनस 1 m इंटू ब्रॅकेट म्हणजे -1/3 x मायनस x1 पण किती आहे 2. आता 3ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 3 इंटू y प्लस 1 इक्वल टू -1 इंटू x मायनस 2. 3 इंटू y 3y प्लस 3 इक्वल टू -x प्लस 2. हे सगळंच इकडं आल्यावर -x इकडं आल्यावर काय होतं प्लस x होतं प्लस 3y हे 3 मायनस 2 इक्वल टू 0 म्हणजे असं आलं x प्लस 3y प्लस 1 इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन. त्यालाच काय म्हणतो आपण फर्स्ट इक्वेशन. सिमिलरली इक्वेशन ऑफ लाईन passing through 2, -1 and slope 2, -1 and slope 2/3. त्याचा स्लोप काय 2/3. देन y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. तर y मायनस मायनस 1 2/3 x मायनस 2. 3ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 3 इंटू ब्रॅकेट बघा y प्लस 1 इक्वल टू 2 इंटू x मायनस 2 असं येतं. 3 इंटू y 3y प्लस 3 इक्वल टू 2x मायनस 2 2 जा 4. आता प्लस 2x इकडे आल्यावर काय होतं -2x प्लस 3y प्लस 3 -4 इकडे आलं की प्लस 4 इक्वल टू 0. तर -2x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल्स टू 0. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ लाईन. अँड फायनली बघा जॉईंट इक्वेशन म्हणायचं. जॉईंट इक्वेशनचा फॉर्म्युला आहे u v इज इक्वल्स टू 0 म्हणजे असं येतं x प्लस 3y प्लस 1 इंटू -2x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल्स टू 0. आता काय करायचं बघा ह्या प्रत्येक टर्मने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. x इंटू -2x -2x² प्लस 3xy प्लस 7x -6xy म्हणजे 3yने ह्याला मल्टिप्लाय प्लस 3 इंटू 3 9y² प्लस 7 3 जा 21y. परत 1ने मल्टिप्लाय 1 इंटू -2x प्लस 3y प्लस 7 इक्वल टू 0. फायनली आता ह्याला जर समजा सिम्प्लिफाय जर केलं आपण किंवा ॲडजस्टमेंट जर केलं तर नेक्स्ट स्टेप बघा कसं येतं. आता हा -2x² ॲज इट इज 3xy -6xy केलं की -3xy येतं. त्यानंतर 7x एकच टर्म आहे प्लस 7x पण झालं हे 2x² झालं. 9y² एकच टर्म आहे 9y². आता बघा 21y प्लस 3y म्हणजेच काय येतं 21y मायनस प्लस 3y म्हणजे प्लस 24y येतं. त्यानंतर बघा इथं 7x आहे आपण एकच लिहिलं 7x मायनस 2x म्हणजे 5x येतं 5x. 9y² झालं आहे फक्त राहतं काय 7 इज इक्वल्स टू 0 अँड दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड जॉइंट इक्वेशन. फाइंड joint equation of the pair of line through point 2, -1 and parallel to the lines represented by x² प्लस xy मायनस y² इक्वल टू 0. तर एक मिनिट लक्ष द्या प्रॉब्लेम हे जे व्हॅल्यू दिलं आहे का 2, -3 आहे ते चुकून मी 2, -1 लिहिलं आहे. ठीक आहे बघा लक्ष द्या. आता इथून पुढे काय करायचं आहे सॉल्व करत असताना जर फाइंड जॉईंट इक्वेशन जर सांगितलं तर पहिल्यांदा गिवन इक्वेशन लिहायचं. x²
प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप काय, कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आफ्टर कंपेअरिंग a इक्वल टू 1, 2h इज इक्वल्स टू 1, देअरफॉर h इज इक्वल्स टू 1/2, b इक्वल टू -1 हे व्हॅल्यूज आलेत. आफ्टर दॅट वी नो दॅट सम ऑफ स्लोप दॅट इज m1 प्लस m2 इक्वल टू व्हॅल्यू येते -2h/b, म्हणजेच -2. व्हॅल्यू ऑफ h किती आहे 1/2 अपॉन b किती आहे -1. 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस 1, देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट स्टेप काय बघा, नाव m1 इंटू m2 इक्वल टू a/b, m1 इंटू m2 इक्वल टू a/b. तर हे व्हॅल्यू कसं येतं, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1, तर m1 इंटू m2 इक्वल टू 1/-1. देअरफॉर m1 इंटू m2 इक्वल टू काय आता बघा 1/-1 म्हणजेच -1. कन्सिडर धिस ॲज अ सेकंड इक्वेशन. यानंतर आता क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघायचं. एकदा जर आपण ह्या कंडिशनला आलो तर हे बघा, ॲज रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू पॉईंट 2, -3 अँड पॅरलल टू द लाईन्स म्हटलं आहे. तर लिहिताना असं लिहायचं, ॲज required line is parallel to given line, therefore its slopes are m1 and m2, that is slope of first line and slope of second line. तेच जर समजा परपेंडिक्युलर असेल तर आपण काय घेतलो असतो डायरेक्टली -1/m1 अँड -1/m2. इथून पुढं काय करायचं बघा. आफ्टर दॅट इक्वेशन ऑफ लाईन, नेक्स्ट पार्ट बघा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2, -3 अँड हॅविंग स्लोप त्या लाईनचं स्लोप आहे m1. आपण काय लिहिणार मग y - y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1. तर y मायनस हे बघा, हे पॉईंट असतं x1, हे y1, हे कसं येणार y - -3 इक्वल टू m ची व्हॅल्यू काय m1, x - x1 ची व्हॅल्यू 2, y + 3 होतं. इकडं काय येणार m1x - 2m1 येतं, m1x - 2m1. नेक्स्ट स्टेप बघा काय करायचं आता, हे किंवा हे -m1 हे जे कंप्लीट टर्म आहे m1 इंटू ब्रॅकेट x - 2, हे कंप्लीट जे टर्म आहे, हा कंप्लीट टर्म इकडे घेतल्यावर काय होतं बघा y + 3 एका ब्रॅकेटमध्ये मायनस m1 इंटू ब्रॅकेट x - 2 इज इक्वल्स टू 0. ह्यालाच काय म्हणायचं फर्स्ट रिक्वायर्ड लाईन, फर्स्ट लाईन म्हणायचं. ह्यालाच काय म्हणतो आपण फर्स्ट लाईन. याच्यानंतर बघा नेक्स्ट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट सेकंड लाईन काढायचं. आता हे असं येतं, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2, -3 अँड हॅविंग स्लोप, आणि त्या लाईनचं स्लोप काय m2. मग आपण हे कसं कॅल्क्युलेट करणार बघा. आता m2 जर असेल तर नेक्स्ट बघा, लक्ष द्या, हॅविंग स्लोप m2, ह्याला म्हणायचं x1, ह्याला y1. तर फॉर्म्युला कसं येतं y - y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1, म्हणजेच y - y1 ची व्हॅल्यू किती आहे -3, m ची व्हॅल्यू m2, x - x1 किती आहे 2. हे प्लस आहे कंप्लीट, इकडे आल्यावर काय होतं मायनस, म्हणजे असं आलं हे y + 3 मायनस m2 इंटू ब्रॅकेट x - 2 इक्वल टू 0. ह्यालाच म्हणायचं v इक्वल टू y + 3 मायनस m2 इंटू x - 2 इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन,
दॅट इज सेकंड किंवा सेकंड रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन म्हणा, दॅट इज व्ही आलं. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, कंबाईनड इक्वेशन. बघा कंबाईनड इक्वेशन सांगितलं होतं. फर्स्ट लाईन काढलो, सेकंड लाईन काढलं, तर कंबाईंड इक्वेशनचा फॉर्म्युला आहे यू इंटू व्ही इक्वल टू 0. यू म्हणजे हे मागचं टर्मचं आन्सर. यूची व्हॅल्यू किती आले बघा, यू इक्वल टू वाय प्लस 3 मायनस M1 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2. तर हे असं लिहिणार आपण, वाय प्लस 3 मायनस M1 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 आणि त्यानंतर व्हीची व्हॅल्यू काय, वाय प्लस 3 मायनस M2 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू 0. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा, वाय प्लस 3ने ह्या दोघांना मल्टिप्लाय. तर हे कसं होतं, वाय प्लस 3 इंटू वाय प्लस 3 म्हणजे वाय प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर बघा वाय प्लस 3 इंटू मायनस केलं की कसं येतं, मायनस M2 इंटू वाय प्लस 3 एक्स मायनस 2 आलं. म्हणजे ह्या वाय प्लस 3ने दोघांना मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट बघा आता ह्या मायनस M1ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस M1 एक्स मायनस 2 वाय प्लस 3 येतं आहे. मायनस मायनस काय होतं आहे, प्लस M1 M2 एक्स मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप बघा, हे वाय प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तसंच ह्या दोघांमधून मी काय कॉमन काढू शकतो, तर एक्स मायनस 2 वाय प्लस 3. बघा एक्स मायनस 2 वाय प्लस 3 म्हणजेच मायनस एक्स मायनस 2 वाय प्लस 3 जर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये इथं राहतं M2 प्लस M1 प्लस M1 इंटू M2 एक्स मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. वाय प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस M1 प्लस M2 इंटू एक्स मायनस 2 वाय प्लस 3 प्लस M1 M2 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. नाव फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 म्हणायचं. 1 and 2चे व्हॅल्यू काय आहेत बघा. आता बघा इथं लिहिलं आहे, 1 म्हणजेच काय, M1 प्लस M2 इक्वल टू 1 आणि M1 इंटू M2 इक्वल टू -1. हे जर व्हॅल्यू पुटअप केलो आपण तर हे असं येतं, वाय प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस हे 1 इंटू एक्स मायनस 2 वाय प्लस 3 आणि ही जी व्हॅल्यू आहे -1 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आता बघा इथून पुढं काय करणार आपण, आता जर याला एक्सपांड केलं तर इथं काय करावं लागतं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर काय येतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर येतं आहे. मायनस परत बघा ह्या एक्स इंटू वाय म्हणजे एक्स वाय होतं आहे, प्लस 3 इंटू एक्स म्हणजे 3x मायनस 2 इंटू वाय मायनस 2y 2 इंटू 3 6. त्यानंतर बघा ह्या -1ने हे -1 ॲज इट इज सध्या इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर इक्वल टू 0. हे असं येतं, वाय स्क्वेअर प्लस 2 3 6y प्लस 3चा स्क्वेअर 9 मायनस XY प्लस 3x मायनस 2y मायनस 6. परत बघा मायनस, आता हे असंच राहतं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2 2 4x प्लस 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू 0. आता सगळे साईन चेंज करा. कसं राहतं बघा फायनल आन्सर, वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 मायनस XY मायनस 3x प्लस 2y मायनस मायनस प्लस 6. ह्या मायनसमुळं आतले सगळे साईन बदललो आपण. त्यानंतर बघा हे मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर मायनस एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4x प्लस मायनस मायनस 4 इक्वल टू 0. यानंतर काय करायचं आहे, वाय स्क्वेअर ला वाय स्क्वेअर ॲज इट इज. नेक्स्ट बघा 6y प्लस 2y प्लस 8y 9 प्लस 6 15 मायनस 4 म्हणजेच 11 येतं. त्यानंतर बघा मायनस XY एकच टर्म आहे तर मायनस XY. त्यानंतर मायनस 3x प्लस 4x म्हणजे फक्त प्लस x राहतं आहे.
आणि त्यानंतर काय राहतं मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. अँड फायनली दिस इज रिक्वायर्ड कंबाईनड इक्वेशन म्हणायचं. रिक्वायर्ड कंबाईनड इक्वेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलं. क्वेश्चन 2 सांगितलं शो दॅट द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर प्लस 2x बघा असं एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर प्लस 2x प्लस 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0 does not represent a pair of line. does not represent a pair of line. तर हे कसं सॉल्व करायचं बघा. लक्षात द्या. आता गिवन इक्वेशन ऑफ लाइन एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर प्लस 2x प्लस 2y प्लस 1 इक्वल टू 0. नाव कम्पेअर विथ म्हणायचं. याला कसं सॉल्व करायचं बघा जर लक्ष द्या. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. हे जर समजा आपण कम्पेअर केलं एक्स स्क्वेअर सोबत व्हॅल्यू काय आहे 1 तर a इक्वल टू 1. xy सोबत किती आहे 2 तर 2h इज इक्वल्स टू 2 h इज इक्वल्स टू 1. y स्क्वेअर सोबत किती आहे 2 b इक्वल टू 2. 2g इक्वल टू 2 म्हणजे g इज इक्वल्स टू काय आता 2/2 देअरफॉर g इक्वल टू 1. 2f इज इक्वल्स टू 2 म्हणजेच f इज इक्वल्स टू 2/2 म्हणजेच f इक्वल टू 1 अँड c इक्वल टू 1. यानंतर एकदा a b c h f g हे सगळे व्हॅल्यू जर फाइंड आउट केलो तर कंडिशन काय आहे. द इक्वेशन रिप्रेझेंट अ लाईन इफ इट सॅटिस्फाईज द कंडिशन. कुठलं कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे बघा लक्ष द्या. द गिवन इक्वेशन जे दिलेले इक्वेशन आहे गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ लाईन ओनली इफ इट सॅटिस्फाय the following condition. if it satisfy the following condition. खालील कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर कुठली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे बघा लक्ष द्या. डिटर्मिनंट ऑफ ए बघा हे असे लिहायचे व्हॅल्यूज मी कसं सांगतो. ए बी सी डायगोनल लिहायचं. नंतर काय करायचं एच जी आणि एफ लिहायचं. रिव्हर्स एच जी एफ is equals to 0 and h square minus ab must be greater than or equal to 0. जर हे दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तरच आपण त्याला काय म्हणतो इट रिप्रेझेंट अ लाईन म्हणायचं. नाव देअर फोर बघा डी इज इक्वल्स टू एच्या ऐवजी इथं व्हॅल्यू किती आहे 1 इथं 1 लिहायचं. एचच्या ऐवजी किती आहे 1 जीच्या ऐवजी किती आहे 1. त्यानंतर बघा बी आणि सी बीची व्हॅल्यू किती आहे 2 सीची व्हॅल्यू 1. पहिल्यांदा ए बी सी लिहायचं. त्यानंतर बघा एच जी एफ व्हॅल्यूज काय आहेत 1 1 1 हे असं आलं. मग इथून पुढं काय करायचं हे सॉल्व करत असताना कसं सॉल्व करायचं बघा. इथला जो नंबर आहे हा 1 आहे तो आहे तसं लिहायचं. त्यानंतर तो रो आणि कॉलम झाकायचं. राहिलेले व्हॅल्यूज काय आहेत 2 1 1 1. त्यानंतर कंपल्सरी मायनस लिहायचं आणि इथलं मधलं टर्म घ्यायचं किती आहे 1. ते रो आणि कॉलम झाकायचं काय राहतं आहे 1 1 1 1 प्लस लास्ट टर्म 1 लिहायचं. लास्ट टर्म 1 रो कॉलम झाकल्यावर काय राहतं आहे 1 2 1 1. त्यानंतर बघा 1 इंटू ब्रॅकेट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 1 2 मायनस 1 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1 मायनस 1 प्लस 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2. ॲन्सर काय आता बघा
2 मायनस 1 1 मायनस 1 इंटू ब्रॅकेट हे 0 आलं, 1 मायनस 1 0 प्लस 1 इंटू ब्रॅकेट मायनस 1. तर आन्सर बघा 1 हे तर 0 मायनस 1 इज इक्वल्स टू 0 म्हणजेच डी इज इक्वल्स टू काय आलं 0. यानंतर काय करायचं एच स्क्वेअर मायनस ए बी कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं एच स्क्वेअर मायनस ए बी. एच म्हणजे व्हॅल्यू किती आहे एचची व्हॅल्यू 1 आहे 1चा स्क्वेअर मायनस ए बी. ए बी म्हणजे काय 1 इंटू 2. हे बघा फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झालं पण सेकंड कंडिशन काय होतं 1 मायनस 2 म्हणजेच मायनस 1. देअरफॉर ॲज एच स्क्वेअर मायनस ए बी इज नॉट इक्वल टू 0 असं लिहायचं. इट डज नॉट सॅटिस्फाय both the condition. It does not satisfy both the condition. Therefore it does not represent a line. It does not represent a square minus ab is not equal to 0. Therefore it does not represent a line म्हणायचं. and this is your final answer. So that equation 2x square minus xy minus 3y square minus 6x plus 19y minus 20 is equals to 0 represents a pair of line. पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतं. मग हे सेम आत्तासारखं सोडवायचं. काय करायचं बघा पहिल्यांदा गिवन इक्वेशन लिहायचं. गिवन इक्वेशन काय 2x स्क्वेअर मायनस XY मायनस 3y स्क्वेअर मायनस 6x प्लस 19y मायनस 20 इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप काय कम्पेअर विथ म्हणायचं. कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करायचं बघा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy त्यानंतर बघा 2fy प्लस c इक्वल टू 0. आता कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर बघा एच्या ऐवजी व्हॅल्यू किती आहे 2 तर a इक्वल टू 2. इथं 2h आहे इथं xy सोबत किती आहे -1. 2h इज इक्वल्स टू -1 देअरफॉर h इज इक्वल्स टू -1/2. b इक्वल टू काय आता आहे -3. इकडं 2g आहे आणि इकडं -6 तर 2g इक्वल टू -6. g इक्वल टू -6/2 म्हणजे काय आता -3. 2f इक्वल टू 19 therefore f is equals to 19/2 and c equal to -20 येतं. c equal to -20. therefore now condition next बघा condition for a pair of line. जर समजा if any line represent a pair of line then condition is that d of that is determinant of काय करायचं बघा a b c असं डायगोनलला लिहायचं. नंतर एच जी एफ ह्याचा आन्सर कंपल्सरी 0 यायला पाहिजे. अँड एच स्क्वेअर मायनस ए बी मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 यायला पाहिजे. मग आता ह्याच्यावरून काय करायचं बघा लक्ष द्या. आता इज इक्वल्स टू व्हॅल्यू कसं लिहिणार आपण एची व्हॅल्यू किती आहे 2 एच म्हणजे किती आहे -1/2. जीची व्हॅल्यू किती आहे -3. त्यानंतर बघा हे इकडं एच -1/2. बीची व्हॅल्यू किती आहे -3. त्यानंतर इथं काय सांगितलं एफची व्हॅल्यू किती आहे 19/2. त्यानंतर बघा जीची व्हॅल्यू -3 एफची व्हॅल्यू 19/2 आणि सीची व्हॅल्यू आहे -20. तर आपण आता डिटरमिनंट काढताना काय करायचं इथला पहिला जो नंबर आहे तसंच लिहायचं. तो रो कॉलम हाईड करायचं. राहतं काय -3 19/2 -20. त्यानंतर कंपल्सरी मायनस साईनच घ्यायचं -1/2.
परत तो रो ऑन कॉलम झाकायचं. काय राहतं -1/2 19/2 -3 -20. कंपल्सरी प्लस लास्ट टर्म घ्यायचं. परत ते रो ऑन कॉलम झाकल्यावर काय राहतं -1/2 -3 -3 19/2 घेतलं. तर आता सॉल्व कसं करणार बघा. 2 इंटू ब्रॅकेट -20 इंटू 3 प्लस 60 मायनस 19/2 इंटू 19/2 करावं लागतं बघा. 19/2 इंटू 19/2. त्यानंतर किंवा हे थोडं जरा इकडे खाली लिहितो बघा, लक्ष द्या. 2 ॲज इट इज. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय तर मायनस मायनस प्लस 60 मायनस 19/2 इंटू 19/2 आलं. त्यानंतर मायनस मायनस काय होतं प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट बघा -1/2 इंटू -20 -1/2 इंटू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं, म्हणजेच काय करावं लागतं -19/2 इंटू -3. परत इथं काय होतं प्लस और मायनस बघा हे -3 इंटू ब्रॅकेट -1/2 इंटू 19/2 मायनस -3 इंटू -3. आन्सर बघा कसं येतं. हे असं आलं 2 इंटू ब्रॅकेट 60 मायनस 19 इंटू 19. समजा 19चा जर आपण स्क्वेअर केलं तर त्याचं जे आन्सर आहे ते येतं 361 डिवाइड बाय 4. त्यानंतर प्लस 1/2 हे मायनस मायनस प्लस होतं, फक्त 10 राहतं आहे. मायनस इथं बघा -57/2 येतं. इथं काय राहिलं -3 इंटू ब्रॅकेट -19/4 -3 इंटू -3 प्लस 9 येतं. आता काय करायचं बघा क्रॉस मल्टिप्लाय. 2 इंटू ब्रॅकेट 64 जा हे 60 इंटू 4 करायचं. ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन जर केलो आपण तर 240 -361 अपॉन 4 येतं. त्यानंतर प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट 10 प्लस 57/2 होतं. त्यानंतर बघा -3 इंटू ब्रॅकेट -19 9 4 जा 36 अपॉन 4 येतं. तर इथून पुढं काय करणार बघा 2 इंटू ब्रॅकेट 240 -361 जर केलो तर आन्सर येतं -121/4 प्लस 1/2. परत क्रॉस मल्टिप्लाय बघा 10 2 जा 20 प्लस 57/2. इथं परत बघा -3 इंटू -19 -36 जर केलो आपण तर याचा आन्सर येतं -55/4 -55/4. आता जर समजा इथून पुढचं जे आन्सर आहे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. जर आपण ह्याचं ॲडिशन केलं तर कसं येतं -121 इंटू 2 जर केलो का 242/4 येतं. प्लस बघा हे खालचं 2चं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 आणि वर काय येतं 77 येतं. प्लस मायनस मायनस परत प्लस 55 इंटू 3 केलं की येतं 165/4. आता तिघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं जर ॲडिशन केलं तर आन्सर येतं 0 अँड ॲज डी इज इक्वल्स टू 0. म्हणजे आत्ता फक्त हाफ कंडिशन सॅटिस्फाय झालं. नेक्स्ट स्टेपला काय करायचं बघा. नेक्स्ट सेकंड कंडिशन काय एचचे स्क्वेअर मायनस ए बी कॅल्क्युलेट करायचं. तर इथं एचची जी व्हॅल्यू आहे -1/2 आहे. -1/2चा स्क्वेअर मायनस ए इंटू बी. एची व्हॅल्यू 2 बीची व्हॅल्यू -3 मायनस मायनस काय होतं आहे प्लस ह्याला 1/4 प्लस 6. म्हणजेच नेक्स्ट स्टेप बघा 1/4 प्लस 6. आता क्रॉस मल्टिप्लाय 6 4 जा आता हे 24 होतं 1 प्लस 6 4 जा 24 अपॉन 4. तर ह्याचा आन्सर येतं 25/4. अँड फायनली ॲज एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर असेल तर इट सॅटिस्फायज. लिहिताना असं लिहायचं इट सॅटिस्फाय बोथ द कंडिशन. इट सॅटिस्फाईज द बोथ द कंडिशन. दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. देअरफॉर इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन. इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत आहे.
यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. शो दॅट नेक्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट 2x² प्लस xy मायनस y² प्लस x प्लस 4y मायनस 3 इज इक्वल्स टू 0 represents a line. Represents a pair of line and find acute angle between them. Acute angle between them. कसं सॉल्व करायचं बघा. गिवन इक्वेशन ऑफ लाईन टू एक्स स्क्वेअर प्लस XY मायनस y² प्लस x प्लस 4y मायनस 3 इक्वल टू 0. कम्पेअर विथ करायचं. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. आफ्टर कम्पेअरिंग लिहायचं. कम्पेअर जर केलो आपण तर कम्पेअर केल्यानंतर a इक्वल टू काय येतं 2h इज इक्वल्स टू 1 देअरफॉर h इज इक्वल्स टू 1/2. b इक्वल टू -1. परत बघा x सोबत किती आहे 1 आहे तिथं तर 2g इक्वल टू 1 देअरफॉर g इज इक्वल्स टू काय येतं 1/2. 4y इथं 2fy तर 2f इज इक्वल्स टू 4 देन f इज इक्वल्स टू 4/2 म्हणजेच f इज इक्वल्स टू 2 आणि फायनली c इक्वल टू किती आहे -3 देअरफॉर c इक्वल टू -3. एवढे व्हॅल्यूज आले. एकदा जरी सगळे व्हॅल्यूज काढलो तर फॉर रिप्रेझेंटिंग अ लाईन द इक्वेशन मस्ट सॅटिस्फाय 2 कंडिशन. कुठल्या कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे d इक्वल टू बघा ABC HGF मस्ट बी इक्वल टू 0 म्हणजे याचा डिटर्मिनंट 0 यायला पाहिजे अँड h² मायनस AB मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. जर हे 2 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तरच आपण त्याला इट रिप्रेझेंट अ लाईन म्हणतो. मग आता कसं सॉल्व करायचं बघा. लक्ष द्या. पहिल्यांदा इथं लिहायचं d इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a किती आहे 2 b ची व्हॅल्यू -1 c ची व्हॅल्यू -3 हे लिहायचं. HGF लिहायचं. h ची व्हॅल्यू किती आहे 1/2 g ची व्हॅल्यू 1/2 f ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे 1/2 2 हे झालं d. इथून पुढं बघा काय करायचं. आता हे जर समजा हे एक लाईन रिप्रेझेंट केलो आपण तर इथून पुढं लिहिताना 2 लिहायचं. रो कॉलम हाईड केल्यावर काय राहतं -1 2 -3 मायनस मिडल टर्म घ्यायचं. रो कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 1/2 2 1/2 -3 प्लस लास्ट टर्म घ्यायचं 1/2. परत बघा हे रो आणि कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 1/2 -1 1/2 अँड 2. मग हे असं लिहायचं 2 इंटू ब्रॅकेट -1 इंटू -3 प्लस 3 -2 2 जा 4 हे 1/2 इंटू ब्रॅकेट 1/2 इंटू -3 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 इंटू 1/2 करायचं. परत बघा प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट 1/2 इंटू 2 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 इंटू 1/2. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला बघा आन्सर कसं येतं 2 इंटू ब्रॅकेट हे 3 - 4 केल्यावर किती येतं -1 हे -1/2 आहे. तसंच हे 1 इंटू -3 करावं लागतं आहे म्हणजेच आन्सर येतं -3/2. परत बघा हे 2 कॅन्सल फक्त काय राहतं -1. लास्ट बघा प्लस 1/2 2 कॅन्सल म्हणजेच 1 मायनस प्लस 1/2 हे 2 इंटू -1 -2 होतं आहे. हे -1/2 आहे. तसंच इंटू ब्रॅकेट हे डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल -3 - 2/2 प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 1 2 प्लस 1/2 म्हणजेच आन्सर येतं आहे -2 -1/2 इंटू -5/2 प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट
3/2 म्हणजेच आन्सर बघा हे असं येणार -2 मायनस मायनस प्लस 5/4 प्लस 3/4. परत बघा ह्या दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करायचं बघा, हे असं लिहिणार आपण -2 प्लस 5/4 प्लस 3/4 आहे. ह्या दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करायचं बघा, -2 प्लस 5 प्लस 3 8 अपॉन 4 लिहायचं. 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 मीन्स -2 प्लस 2. therefore d equal to 0 means it satisfies the first condition. आफ्टर दॅट h² मायनस AB कॅल्क्युलेट करायचं. इथं बघा h ची व्हॅल्यू किती आहे, h इज इक्वल्स टू 1/2, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -1. तर हे असं येतं 1/2चा स्क्वेअर. त्यानंतर 1/2चा स्क्वेअर केलो आपण. त्यानंतर बघा ए आणि बी ची व्हॅल्यू -1. हे असं येतं 1/4 मायनस मायनस प्लस 2. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 2 8 अपॉन 4 म्हणजेच 9/4. आन्सर आलं ग्रेटर दॅन 0. therefore ॲज इट सॅटिस्फाईज द कंडिशन, ॲज इट सॅटिस्फाईज बोथ कंडिशन. कुठले दोन कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे होतं. फर्स्ट डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0 अँड h² मायनस AB मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ह्याचं जे आन्सर आहे हे 0पेक्षा ग्रेटर आलेलं आहे बघा. जर ग्रेटर आलं असेल तर ॲज इट सॅटिस्फाय बोथ द कंडिशन इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन म्हणायचं. इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. आफ्टर दॅट क्वेश्चन इज फाइंड अँगल बिटवीन द लाईन्स असं सांगितलं आहे. फाइंड ॲक्यूट अँगल. फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स असं क्वेश्चन आहे. तर याचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटा इक्वल टू मॉडमध्ये 2 अंडर रूट h² मायनस AB अपॉन A प्लस B. तर व्हॅल्यूज बघा 2 अंडर रूट हे बघा h² मायनस AB ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. h² मायनस AB किती आहे 9/4 अपॉन A प्लस B मीन्स वॉट, व्हॅल्यू ऑफ A इज 2 अँड व्हॅल्यू ऑफ B इज -1. दॅट इज बघा हे असं येतं 2. आता 9चं रूट 3, 4चं रूट 2 अपॉन 2 प्लस -1 मीन्स 1. 2 2 गेट कॅन्सल. therefore theta is equals to tan inverse of 3. This is angle between pair of line. Angle between pair of line, and this is final answer. After that next question.